एका खिडकीची गोष्ट. अक्षय आणि विशाखा एक तरुण जोडपं. लग्नाला जेमतेम 4 वर्ष झालेली. त्यांचा पुण्यात कर्वेनगर मधील लक्ष्मी केशव अपार्टमेंट मधला असा एक छोटासाच फ्लॅट, पण विशाखानं तो मोठ्या आवडीनं सजवला होता आणि तसाच राखलाही होता. अक्षय कुठल्याशा बड्या कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला, तो विशाखा मोठी गृहकृत्य दक्ष गृहिणी. सध्या ते दोघे विशेष आनंदात होते, कारण त्यांचा 2 बेडरूमचा फ्लॅट लवकरच ताब्यात मिळणार होता. दोघांनी मोठ्या जिद्दीनं बुकिंग केलेला हा फ्लॅट दोघे अगदी सजवण्यात मग्न होते. रंगकाम उरकून आता सुतार कामाला सुरुवात झाली होती. अक्षय कामावर गेला की विशाखा पौड रोडकडे नव्या फ्लॅटवर जात असे. सुतारांचा मुक्काम तिथेच होता. त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं, हवं नको ते पाहणं यात विशाखा दिवसभर मग्न असे. अक्षय संध्याकाळी तिला घ्यायला यायचा आणि विशाखाच्या दिवसभराच्या कामाची चिवचिव ऐकत बाहेरच कुठेतरी जेवून ही दोघे घरी परतायची. दोघेही अशाच तऱ्हेने त्यांचं नवीन घर सजवण्यात गुंतले होते आणि घर तर आता आकार घेऊ लागलं होतं. नव्या घरी किचन आणि हॉलच्या मधल्या भिंतीला बिल्डरने एक असा झरोका ठेवला होता, पण का कोणास ठाऊक या दोघांनाही तो अजिबात आवडला नव्हता. इतर फ्लॅटचा लेआउट एकदम छान होता, पण त्या हॉलच्या भिंतीला जणू त्यांनी ऑप्शनलाच टाकलं होतं. त्या झरोक्याचा आकार, जागा काहीच या दोघांना रुचत नव्हती. इतर घराचं प्लॅनिंग पूर्ण होऊनही कामं झपाट्यानं होत होती, पण ही भिंत मात्र तशीच रंग सुद्धा न देता बेवारशी उभी होती. अचानक विशाखाला एक कल्पना सुचली. अरे अक्षय, आपण या झरोक्यात एखादी जुनी नक्षी कोरलेली खिडकी बसवली. पण बाईसाहेब, अहो अशी खिडकी तुम्हाला मिळणार कुठे? अँटिक वगैरे विचार करत असशील तर पूर्ण अच्छा, आधीच बजेटची वाट लागली. अरे अक्षू, पण आपण जुन्या बाजारात भवानी पेठेत शोधूया तर मिळेल सुद्धा. झालं, पुढच्या ही भवानी पेठेतले फिरू लागले. आम्ही एखादी पेशवेकालीन खिडकी शोधतो आहोत. खिडकी नसेल तर तुमच्याकडे एखादी अशी नक्षीची लाकडं वगैरे असतील का? खिरीन असलमबाई परदेशी अशा भवानी पेठेच्या दुकानदारांना या जोडप्याला नक्की काय हवंय हे समजायला मुळी वेळ लागत असे. मनासारखी खिडकी काही सापडत नव्हती आणि या दोघांची शोध मोहीम चालूच राहिली. 3 शनिवार गेले. अखेरीस मोहम्मद भाईच्या दुकानात एक खिडकी सापडली. 4 सागवानी लाकडाची चौकट, 4 फूट उंच खिडकी, त्याला 2 कवाड आणि मधोमध नक्षीची पट्टी. खिडकीला वरच्या बाजूला एक महिरपीची कमान आणि त्यावर ही एक नक्षी. खाली टेकायला सुद्धा नक्षीदार कठडा. ही नक्कीच 200-250 वर्षापूर्वीची असणार. विशाखाला हवी तशी ती खिडकी मिळाली. अक्षयनं किंमत विचारली. 12,000ची किंमत ऐकताच दोघांचा एक चेहरा खडरकन उतरला. हिरमसून दोघेही बाहेर पडले. थोडा विचार करून तासाभरानं पुन्हा मोहम्मदभाईच्या दुकानात आले. विशाखानं विनावणीच्या सुरात एकदम किंमत कमी करायला सांगितली. खरं तर त्यांना परत दुकानात पाहून मोहम्मदभाई एकदम वैतागला होता. हा धंद्यात मोडलेला असा लट्ट या मोहम्मदभाईच्या गुबगुबीत चेहऱ्यावर नक्की काय झालंय याचा ठाम पत्ताही लागणं शक्य नसे. पण अचानक तोही बोलून गेला. ये देखो ये मैडम से वजह से मैं बोल रहा हूँ. 4,000 में ले रहा है तो लो, नहीं तो मेरी दुकान में फिर से आना नहीं. दोघांनी लगबगनं पाकिट पर्स तपासून सगळे पैसे बाहेर काढले. कसे बसे 4,000 भरले. या दोघांच्याकडे आता रिक्षा किंवा टेम्पोला सुद्धा जायला पैसे नव्हते. पण मोठी बाजी मारल्याच्या आवेशात ते खिडकी घेऊन घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी लगेचच खिडकी नवीन फ्लॅटवर पोहोचली. सुतारांनी त्या ताब्यात घेतली. मूळचं लाकूड खूपच छान होतं, पण त्यावर खूप काम हे करावं लागणार होतं. नक्षीला धक्का न लावता
अशी जुनी रंगाची फुट काढणं हेच मोळे जिकिरीचं काम होऊन बसलं होतं. खिडकीचा हळूहळू काया पाळत होऊ लागला. बुधवारचा दिवस होता. शिवप्रसाद सुद्धा विशाखाकडे आला. बीबी जी जरा यहाँ आइए तो. इस खिड़की में कुछ पुराने कागज मिले. अय्या, कसले कागद, काय म्हणतोय कोणाच ठाऊक, असं स्वतःशीच पुटपुटत विशाखा हॉलमध्ये आले आणि खरबडून काढलेला रंग भुसा आणि सगळीकडे पसरलेली ही लाकडाची सालपट आणि मध्येच ही खिडकी आधार देऊन उभी करून ठेवलेली, जणू एखाद्या अवखळ मुलाला आंघोळ घालताना बसवून ठेवतात तशी. शिवप्रसाद लगबगीने पुढे झाला आणि ते खिडकीच्या जाडजूड फ्रेम मध्ये काठड्याचा थोडा वर दडलेला एक चोर कप्पा उघडला. विशाखा आश्चर्यचकित होऊन पाहत होती. अलगद हाताने त्यानं आतलं एक दुमडलेलं पत्र विशाखाच्या हाती दिलं. रंग कधीतरी निळसर असावा. जुन्या कागदाला येणारा पिवळटपणाही त्यावर दिसत होता. खूप जुनं आंतरदेशीय पत्र होतं ते. विशाखानं ते उलट पालट करून पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की हे पत्र उघडलेलंही नव्हतं. तिचं लक्ष त्या पत्राच्या पत्त्यावर गेलं. कुमारी क्षिप्रा गोडबोले, 78 शनिवार पेठ, साठेवाडा, आपटेघाट, पुणे. आणि खाली छापील अक्षरं होती 2 महार रेजिमेंट, 56 APU. आर्मीचा संबंध, पत्राचं जुनेपण आणि एका मुलीचा पत्ता, सारच कसं बुचकळ्यात पाडणारं होतं. विशाखाला कुतूहल अस्वस्थ करत होतं. आज तिचं कामात मुळी लक्षच लागत नव्हतं. ती अक्षयची आतुरतेने वाट पाहत होती. तो यायच्या आधी हे पत्र उघडायचा तिला धीर होत नव्हता. संध्याकाळ झाली. बाहेर मोटरसायकल वाजली. आवाज ओळखीचा होता. बाहेरून शब्द आले, विशाखा, निघायचं का? अक्षू, अक्षू आधी आत ये. विशाखाच्या आवाजात एक आग्रही उत्साह होता. अक्षय फ्लॅटमध्ये शिरला. लगबगीने विशाखा जवळ आली, हातात काहीतरी महत्वाचं घेऊन. तिनं ते पत्र अक्षयच्या हातात ठेवलं. अरे अरे, खिडकीला एक चोर कप्पा होता आणि त्यात हे बघ, हे मिळालं. मी ना तू येण्याचीच वाट पाहत होते. चल चल, पत्र उघडून पाहूया. विशाखाच्या बोलण्याचा अक्षयला नीट अर्थ लागत नव्हता. हातातलं ते जुने पत्र तो निरखून पाहत होता. ए, फोन ना बंद कर. पत्राचं जुनेपण लक्षात घेऊन अक्षयने ते पत्र अगदी काळजीपूर्वक उघडलं. दोघांनी अधाशाप्रमाणे आतल्या मजकुरावरून नजर फिरवली. श्री प्रिय क्षिप्रा, गेले 8 दिवस आम्ही खंदकातच दडून बसलो आहोत. तोफांचा गडगडाट अव्याहतपणे चालू आहे. सनसनत जाणाऱ्या गोळ्यांचे आवाज सतत कानावर पडत आहेत. सारं वातावरण कोंडल्यासारखं झालंय. कडवट धुराचा वास नाकात बसला आहे. मगाशीच पलीकडच्या खंदकात गुरुबक्ष सिंग मारला गेला. सारच भयानक आहे. पावसाची थोडी रिमझिम होऊन गेली आहे. अशक्य गारठा, भीती, पराक्रम, सारेच शब्द निरर्थक वाटायला लागतात. युद्धाचाही आता कंटाळा आलाय. आमचा दारू गोळा संपत आलाय. रेशनही संपत आलाय. गेले 5 दिवस फक्त उकडलेले बटाटे खातो आहोत. काय होणार कुणास ठाऊक. समोरच्या चीनी हल्ल्याचा जोर वाढतो आहे. पण या साऱ्या दडपण आणणाऱ्या परिस्थितीत तोफांच्या गदारोळात एकच आशेचा किरण आहे. तो म्हणजे मी परत येणार आहे आणि आपण दोघं लग्न करणार आहोत. तुझी खूप आठवण येते. तुझाच कॅप्टन AK. 43 वर्षांपूर्वीचा काळ. चीनचं आक्रमण. शनिवार पेठेतली ही क्षिप्रा आणि हा कॅप्टन AK नक्की कुठला? असंबद्ध पण बुचकाळ्यात पाडणारे विचार दोघांच्याही डोक्यात. काही काळ दोघंही काहीच बोलले नाही. अखेरीस शांततेचा भंग करत विशाखा म्हणाली, अक्षू, त्या बाईंना आपण हे पत्र पोचवलं पाहिजे. वेडी आहेस का? अगं 43 वर्षांपूर्वीचं पत्र आहे हे. आज त्या बाई हयात असतील की नाही कुणाच ठाऊक. आणि असल्या तरी शोधणार कसं? तुझं मात्र काही असतं. इति अक्षय, तू काहीही म्हण, पण ही अमानत क्षिप्राची आहे आणि ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी मला काही ठाऊक नाही. विशाखाच्या बोलण्यात एक हळुवारपणा होता.
पण त्याचबरोबर एक निर्धारही. ठीक आहे बाईसाहेब, येत्या रविवारी काहीतरी पाहू. अक्षयने विषय संपवला. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळीच दोघेही शनिवार पेठेत पोचले. पोलीस चौकीसमोर मोटरसायकल ठेवून दोघंही पायीच निघाले. मारुती मंदिराजवळच्या पेपरवाल्याला आपटे घाटाचा पत्ता विचारून दोघांनी त्यांच्या शोधाला सुरुवात केली. चौकीच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर शमी वृक्षाखाली दडलेलं वरद गणपतीचं देऊळ दिसलं. देवळाकडे लगबगीने निघालेल्या एका वयस्कर बाईंना विशाखानं साठेवाडा कुठे असं विचारलं. नक्की पत्ता काय आहे? पटकन पुणेरी प्रश्न पुढे आला. आपटे घाट 78 शनिवार पेठ. विशाखानं एका दमात सांगून टाकलं. आणखी प्रश्नांची सरबत्ती न करता बाईने डावीकडे गेल्यावर लागणारा सगळ्यात शेवटचा वाडा असं सांगून, चुकलात तर तिकडे गेल्यावर कुणालाही विचारा, असा आशीर्वादही दिला. वाड्याकडे जाणारा बोळ आता आणखी अरुंद झाला होता. जुनी दगडी ज्योती पोपडे उडालेल्या मातीच्या भिंती पेलत उभी होती. म्हाताऱ्या झालेल्या पेशवेकालीन इमारती बसके वाडे दोन्ही बाजूस होते. गल्लीच्या टोकाशी एक जुना दिंडी दरवाजा दिसला. त्यावर पोस्ट कार्ड्या एवढ्या पाटीवर साठेवाडा असं दिमाखात लिहिलं होतं. बोळात लावलेल्या सायकली आणि स्कूटर चुकवत दोघही चौकात शिरले. वाडा जुनाट असला तरी वातावरण प्रसन्न होतं. समोरच कोणीतरी काढलेली रांगोळी होती. एका आराम खुर्चीत अंगात बंडी आणि खाली पट्टेरी पायजमा अशा वेशात एक गृहस्थ बसले होते. हातात रविवारचा पेपर होता. चष्म्यातून वर पाहत त्यांनी विचारलं, कोण हवंय? इथे गोडबोले कुठे राहतात? विशाखाने पुढे होत गोडबोले? नाही बुवा, आता या नावाचं इथे कोणीच नाही. अहो, मी गेले 35 वर्ष इथे आहे, पण हे नाव ऐकल्याचं काही आठवत नाही. कदाचित त्यापूर्वी इथे राहत असतील. विशाखाने चाचपडत विधान केलं. 35 वर्षापूर्वीचं माहीत असलेलं आता इथे कुणीच नाही. आम्ही सारे त्यानंतरच आलेले. पण थांबा, वरच्या मजल्यावरचे आप्पा इनामदार अगदी पूर्वपार इथे राहत आलेले. आप्पा या ना गोडबोले हवेत, असं म्हणत त्या गृहस्थांनी वरच्या आप्पांना हाक मारली. विशाखा आणि अक्षयला डावीकडून जाणारा अरुंद जिना दाखवला. पुढे विशाखा आणि आपली उंची सांभाळत थोडासा वाकूनच मागोमाग अक्षय त्या जिन्याने वर निघाले. चौकात डोकावणाऱ्या चिंचोळ्या गॅलरीतल्या वाळत घातलेल्या कपड्याच्या पताकातून वाट काढत दोघं समोर बसलेल्या वृद्ध व्यक्तीकडे पोचले. सुरकुतलेल्या हाताने पोथीचं पान उलटत आप्पांनी या दोघांना निरखून पाहिलं. मी विशाखा, हा अक्षय. आम्ही गोडबोलेंचा पत्ता शोधत आहोत. म्हणजे आम्ही तसे त्यांचे कुणीच नाही, पण आम्हाला ना त्यांचं एक जुनं पत्र मिळालं. तुम्हाला आठवत आहे हे गोडबोले? नक्की नाव आणि पत्ता काय आहे? आप्पांच्या स्वरात अंधुक संशय होता. कुमारी शिप्रा गोडबोले, 78 शनिवार पेठ, साठेवाडा, आपटे घाट. विशाखाने उत्साहानं उत्तर दिलं. खालचं कोपऱ्यातलं बिराड अण्णा गोडबोल्याचं होतं. चिप्रा त्यांचीच मुलगी. फार वाईट झालं. आप्पांची पिंगट नजर नकळत भूतकाळात गेली. अण्णा माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठा असेल. कॉर्पोरेशन मध्ये कामाला होता. पानशेच्या पुरात त्या कुटुंबाची फार वाताहत झाली. पूर सकाळी 10च्या सुमारास आला. अण्णा बराच वेळ खालच्या बिराडातच अडकला होता. तसा तो पट्टीचा पोहणार हो, पण अण्णा धारेला लागला आणि मैलभर खाली पोहत जाऊन काटालाही लागला. पण त्याच्या पायाला मोठी जखम झाली. त्याचं ते गँग्रीन झालं आणि अण्णा गेला. आप्पा बोलायचे थांबले. शिप्राचं काय झालं? अक्षयने भीत विचारलं. शिप्रा तशी ती चांगली मुलगी, पण तिचं म्हणे कुणा आर्मीतल्या मुलावर मन जडलं होतं. आप्पाचा अण्णाचा ठाम विरोध होता आणि शिप्राही हट्टी होती. म्हणून त्यांच्या बिराडी नेहमी या विषयावरून भांडणं होत.
अण्णा गेला आणि चित्र पलटलं. चित्राचा मामा सोलापूरला मान्यवर वकील. काय बरं त्याचं नाव? आपटे वकील. अण्णा गेल्यावर शिप्रा आणि तिची आई बहुधा सोलापूरला गेली. खरं सांगायचं तर काय झालं काही कळलंच नाही. गेले अनेक वर्ष काही संबंधही आला नाही. माणसं समोरून नाहीशी झाली की किती पटकन विस्मृतीच्या पडद्याआड जातात नाही. कालाय तस्मै नमहा, नारायण नारायण. चित्राचा पत्ता तुम्हाला ठाऊक आहे का? विशाखाने अप्पांना जाग करण्याचा प्रयत्न केला. नाही बुवा, मला जे माहिती होतं ते मी तुम्हाला सारं सांगितलं. आप्पा परत पोतीचं पान उलगडू लागले. जणू बोलणंच खुंटलं होतं. येतो आम्ही असं म्हणत दोघंही निघाले. एक चकार शब्द न बोलता खाली उतरून आले. खालच्या गृहस्थांकडे हसल्यासारखं करून वाऱ्याबाहेर पडले. न बोलताच मोटरसायकल पाशी पोचले. शोध अचानक खुंटल्यासारखा झाला होता. सोलापूर म्हणजे अवघडच आहे. अक्षय स्वतःशी पुटपुटला. विशाखा गप्प होती. पुढे काय करावं दोघांनी सुचत नव्हतं. सोलापूरला जाऊन आपटे वकिलांचा पत्ता शोधणं अंमळ अवघडच होतं. विशाखा खट्टू झाली एवढं मात्र खरं. 2च आठवड्यानंतर कामानिमित्त अक्षयला सोलापूरला जावं लागलं. बस स्टँड जवळच्या कृष्णा पॅलेसवर तो उतरला होता. पहिल्या दिवशी संध्याकाळी हॉटेलवर परतला. ध्यानीमनी नसता अचानक अक्षयला आपटे वकिलांची आठवण झाली. त्याने हॉटेल मालकाजवळ चौकशी देखील केली. हॉटेल मालक म्हणाले, आपटे म्हणजे आपटे वकील वकील म्हणजे चांगलं शिकलं सवरलेलं. म्हटलं तर असं करा, उत्तर कसबा पेठे शोधा. तिथे राम मंदिर असतं. बरीच जुनी वस्ती असते तिथे. म्हटलं तर नक्की पत्ता असता तर बरं झालं असतं की हो. झालं. दुसऱ्या दिवशी कामावरून जरा लवकर परतून आपटे वकिलांचा पत्ता शोधायचं अक्षयने मनोमन नक्की केलं. पत्ता शोधायला तो सोलापूर हिंडत पायीच निघाला. ट्रॅफिकचा कलकलाट चालूच होता. त्यात हैदराबादी हेल काढून चाललेली संभाषणे कानावर पडत होती. सोलापूर काहीसं बकाल आणि मळकट वाटत होतं. पण चालता चालता अक्षयच्या डोक्यात मात्र शिप्रा या बाई कशा असतील हे चित्र रंगवणं चालू होतं. राम मंदिरापाशी आपटे वकिलांचा पत्ता विचारताच एकानं मोठ्या उत्साहानं आपटे वकिलांचं घर दाखवलं. अहो, घर कसलं, जुना पण देखणा बंगलाच होता. समोरच्या पायऱ्या चढून गेल्यावर काचेच्या दरवाजाआड वकील साहेबांची केबिन दिसत होती. समोरच वरांड्यात पक्षकारांना बसायला बाक होती. अक्षय त्यावर विसावला. नोकर वकील साहेबांना बोलवायला आत गेला. समोरच्याच भिंतीवर काळ्या कोटातल्या माणसाचा फोटो जुन्या पद्धतीने माऊंट करून लावलेला. फोटोला साध्या छोट्या फुलांचा घरीच केलेला हार घातलेला. बहुधा वडील आणि तेही वकीलच असावेत असा अक्षयने अंदाज बांधला. या, आतच या असे खणखणी शब्द काचेच्या दरवाजा आडून आले. अक्षय पटकन उठून दरवाजा उघडून आत शिरला. तांबड्या तपकिरी बाइंडिंगची पुस्तकं मागच्या कपाटात गच्च भरलेली होती. वर करकरी इस्त्रीचा पांढरा शर्ट, खाली बॅरिस्टर कॉलची पॅन्ट असा अण्णांचा पेहराव होता. खूप वय दिसत असलं तरी जुने हार खाडकेसारखं कणकणीत होतं. पूर्ण पांढरे तुरळक केस, उंच कपाळ, जाड फ्रेमचा काळा चष्मा. वकील साहेबांनी अक्षय बरोबर हस्तांदोलन केलं आणि समोर बसण्याची खूण केली. नुकतेच बाहेरून आले असावे. मी अक्षय, पण मी तुमचा पक्षकार नाही. अहो बसा तर आधी. वकील साहेब हलकेच हसले. अक्षयचं अवघडले पण जरा सैल झालं. तो बोलू लागला, मी पुण्याला असतो. इथं कंपनीच्या कामानिमित्त आलोय. आम्हाला तुमचं एक जुनं पत्र मिळालं. आम्हाला म्हणजे मला आणि माझी बायको विशाखाला. त्यावर नाव होतं शिप्रा गोडबोले. आपलं नातं आहे कळलं म्हणून पत्ता शोधत इथवर आलो. अक्षय अजूनही थोडा भांबावलेलाच होता. आपटे वकिलांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला, खुर्चीत थोडेसे मागे रेलले आणि बोलू लागले, शिप्रा, माझी भाचीच ती. तुम्हाला काय माहित तिच्याबद्दल? हेच की पानशेतच्या पुरात वाताहत झाली कुटुंबाची, इति अक्षय. हो ना, मोठा आघातच होता गोडबोले कुटुंबावर.
अण्णा गेल्यावर मीच माझ्या बहिणीला आणि शिप्राला सोलापूरला घेऊन आलो. अण्णा गेल्यानं आमच्या बहिणीने तर हायच खाल्ली. इथे आल्यावर ती जी अंथरुणाला खेळली ती पुन्हा उठलीच नाही. महिन्याभरातच ती गेली. शिप्राचेही खूप मानसिक हाल झाले, पण आम्ही जमेल तेवढं सांभाळून घेतलं. मग गोष्टी थोड्या निवाळल्यावर शिप्रा इथल्या शाळेत नोकरीला लागली. तेवढाच विरंगुळा. वकील साहेबांनी समोरच्या ग्लासवरचं झाकण काढून थोडं पाणी प्यायलं. त्या आठवणी इतक्या वर्षांनी सुद्धा क्लेशकारक असाव्यात. वकील साहेबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. शिप्रा तशी उदासीनच असे, साहजिकच होतं म्हणा. आधीच हे दैवी संकट, त्यात म्हणे पुन्हा मुलावर प्रेमही होतं. अण्णांना सैन्याचा जावई नको होता म्हणून घरून विरोध होता हेही आम्हाला ठाऊक होतं. पण मुद्दामच आम्ही तेव्हा तिला छेडलं नाही. म्हटलं थोडी रुळली की पाहू. म्हणता म्हणता वर्षाहून अधिक काळ लुटला. ऑक्टोबरचा महिना होता. हिंदी चिनी युद्धानं वातावरण पेटलेलं. अचानक शिप्राचं काहीतरी बिनसलं. ती बिलकुलच बोलेनाशी झाली. मग न राहून 2-3 दिवसांनी मीच तिला विचारलं, अगं पोरी, काय झालं? मोकळ्या मनानं सांग. ती बिचारी हमसाहमशी रडू लागली. नंतर तिने सांगितलं, रेडिओवरच्या बातम्यात तो मुलगा मिसिंग इन ॲक्शन म्हणून जाहीर केले. त्यावेळी तरी अशा बातमीचा अर्थ एकच होता, तो म्हणजे वीरगती. पोरगी तर पार कोलमडून गेली. आम्ही तोकड्या शब्दात सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी काळासारखं दुसरं औषध नाही. वकील साहेब पुन्हा एक घोटभर पाणी प्यायले. पुढे काय झालं? अक्षयने उत्सुकतेने विचारलं. शिप्रा साधारण महिन्याभरात सावरली. एके दिवशी तिनेच आपणून विषय काढला. म्हणाली, मामा, माझ्या लग्नाचं पहा. मी तिला म्हटलंही, अगं पोरी, तू काही आम्हाला भार नाहीस. पण तिचा निर्णय ठाम होता. आम्ही तिच्यासाठी छान स्थळ शोधलं. मुलगा पुण्याचाच इंजिनियर, किर्लोस्कर कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. पोरीचा संसार खरंच छान झाला. तिचा मुलगा आता अमेरिकेत असतो. काही महिन्यापूर्वी शिप्राई तिथे जाऊन चांगली 6 महिने राहून आली. आमचा पंटू अमेरिकेत वाढतो आहे. आणि हा, शिप्राचा तळेगावला छान बंगला आहे. तिचे यजमान रिटायरमेंट नंतर दिल्लीला कन्सल्टंट म्हणून 2-1 वर्षासाठी गेले आहेत. पोरीचं खरंच छान सुरळीत आहे, चालू आहे. पोरगी समाधानी आहे. आणखी काय हवं, नाही का? वकील साहेबांच्या आवाजात एक समाधान होतं. अक्षयने ही पत्राचा विषय न काढताच क्षिप्राचा नवा पत्ता घेऊन तिथून काढता पाय घेतला. क्षिप्राचं आत्ताचं नाव होतं सौ नलिनी वाटवे. अक्षयलाही कधी एकदा पुण्याला पोहोचतो आणि विशाखाला भेटतो आणि सगळं सांगतो असं झालं. क्षिप्राचा पत्ता, तिचं पुढं काय झालं हे सारं कळल्यावर विशाखा तर अगदी हरखूनच गेली. आता क्षिप्राला नव्हे, सौ नलिनी वाटवेंना भेटण्याची तिला ओढच लागली होती. अतिशय उत्सुकता. पुढच्याच रविवारी दोघंही मोटरसायकलने तळेगावला निघाले. इतके दिवसांच्या ताणलेल्या उत्सुकतेचं आज मात्र समाधान होणार होतं. मोटरसायकलवरून जाताना फरफरणारा वारा विशाखाच्या उडणाऱ्या केसांशी खेळत होता. तळेगाव चाकण रोडवरील परुळेकर शाळा शोधत शोधत दोघंही वनश्री नगरपाशी येऊन पोहोचले. टुमदार बंगल्यांची ही कॉलनी, त्यातला 14 नंबरचा बंगला ते शोधत होते. शेवटी एकदाचा तो बंगला सापडला. कुंपणाची उंच उंच भिंत आणि इतर झाडातून डोकं वर काढणारं चाफ्याचं ते झाड अतिशय नजरेत भरत होतं. आतमध्ये तशी सामसुमच होती. गेटवरची बेल वाजवून दोघंही लोखंडी गेट ढकलून आत शिरले. विशाखानं जरा मोठ्या आवाजातच विचारलं, कुणी आहे का? कोण आहे? या आत या. डावीकडच्या लॉनवरून कुणा बाईच्या आवाजात शब्द आले. दोघेही पटकन पुढे झाले. लॉनवर लावलेल्या झोपाळ्यावर एक वयस्कर बाई दिसल्या. पांढरे शुभ्र केस, गोल चेहरा, स्वच्छ गोरा वर्ण. अंगानं तशा स्थूल पण पांढऱ्या साडीवर छोट्या निळ्या फुलांची नक्षी शोभून दिसत होती. बाई काहीतरी वाचत बसल्या होत्या. डोळ्यावरचा चष्मा काढून घेत त्या उठल्या आणि पुढे झाल्या. मी विशाखा आणि हा अक्षय. आपण नाही म्हणजे सौ नलिनी वाटवे ना? होय, या.
बसा तुम्ही. काय घेणार? हसतमुख चेहऱ्यावर अगत्याबरोबर एक कुतूहलही होतं. नाही नको, तुम्ही कशाला त्रास घेताय? आमच्याकडे ना तुमचं एक छोटस काम होतं. अक्षय अवघडलेपणाने म्हणाला. नाही नाही, मी सांगते, असं म्हणत विशाखा झोपाळ्यासमोरच्या खुर्चीत बसली. त्या बाईही झोपाळ्यावर विसावल्या. आमच्याकडे तुमची म्हणजे क्षिप्रा गोडबोलेंची एक महत्वाची वस्तू आहे. नाही नाही नाही, वस्तू म्हणजे जुनं पत्र आहे. अहो, केवळ कुतूहलापायी. कुतूहल कसलं? अहो, आगाऊपणाने आम्ही ते पत्र उघडलं आणि मग शोध काढत काढत साठेवाडा ते सोलापूर असं करत तुमच्यापर्यंत पोहोचलोय. तुमचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवावं एवढीच एक प्रामाणिक इच्छा. पण नाही, आमची एक ना छोटीशी अट आहे, म्हणजे तशी विनंती आहे. आम्हाला आहे ना तुमची कहाणी मात्र पूर्ण ऐकायची. विशाखानं सारं एका दमात सांगून टाकलं. बाई थोड्याशा गंभीर झाल्या. त्यांना राग तर आला नाही ना अशी काळजी दोघांना वाटून गेली. आणि पाहतात तर काय, अचानक बाईंच्या चेहऱ्यावर मन मोकळं हसू उमटलं. पत्राचं कुतूहल जरा बाजूला ठेवून त्या म्हणाल्या, होय, मीच क्षिप्रा गोडबोले. अहो, माझी कसली आली आहे ती कहाणी? ते वयच तसं होतं हो. नाही पण मावशी, मावशी म्हटलं तर चालेल ना? बाईंच्या चेहऱ्यावर स्मित कायम होतं. आमच्या घरात ना, अहो, हॉलच्या मधल्या भिंतीला आम्ही एक झरोका ठेवलाय. त्याला बसवायला आम्ही एक जुनी खिडकी आणली आणि त्या खिडकीच्या चोर कप्प्यात आम्हाला हे 62 सालचं पत्र मिळालं. उत्सुकतेपायी म्हणा किंवा आगाऊपणाने म्हणा, आम्ही ते उघडलं. मग मात्र आम्हाला स्वस्त बसवेना म्हणून शोध घेत 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 आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुमची कहाणी अशी तुकड्या तुकड्या तुकड्यांमध्ये कळली आहे. पण आज आम्हाला ती पूर्ण सलग ऐकायची आहे. सांगाल? अर्थात तुम्हाला त्रास होणार नसेल तर. हा छे, अहो, त्यात त्रास कसला आलाय? आता खूप वर्ष होऊन गेली. तेव्हाच्या दुःखाची धारही बोथट झाली आहे बघा. बाई थोड्याशा सरकून झोपाळ्यावरच्या लोडाला टेकल्या. गोऱ्या पान सुरकुतलेल्या हातातल्या बांगड्यांची नाजूक किणकिण झाली. बाई पुढे बोलू लागल्या, तुम्ही एवढी धडपड करून इथवर आलायत, प्रेमाने आलायत, मग तुम्हाला गोष्ट तर सांगितलीच पाहिजे. बाईंच्या आवाजात एक अवखळपणा डोकावून गेला. मी तशी शनिवार पेठेतल्या वाड्यातल्या बिराडातच वाढले. अण्णांची कॉर्पोरेशन मधली नोकरी. पण परिस्थिती बेताचीच होती. लहानपणापासूनच माझा नाचाकडे कल होता. घरी हट्ट करून मी कथ्थकच्या क्लासला जात असे. मला त्यात चांगली गती होती आणि मी लवकरच त्यात पारंगतही झाले. शाळा, वाड्यातल्या मैत्रिणी, या पलीकडेही नृत्य हे माझं स्वतंत्र विश्व होतं. साधारणपणे 60 सालची गोष्ट असेल. गणेश उत्सवात माझा एकटीचा नृत्याचा कार्यक्रम झाला. खूप रंगला. लोकांना तर फारच आवडला. अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव झाला. आणि त्याच कार्यक्रमानंतर एक निळ्या कोटातला क्रू कट केलेला सावळ्या रंगाचा तरतरीत तरुण माझं अभिनंदन करण्यासाठी आला. NDA मध्ये शेवटच्या वर्षाला का काय असलेला. AK असं त्याचं टोपण नाव होतं. ओळख झाली, वाढली. खरं सांगू, ते तुमचं फर्स्ट साईट का काय म्हणतात ना, तसं झालं खरं. याही वयात बाईंच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर लालसर छटा उमटल्याचा भास विशाखाला झाला. मुलगा तसा चांगल्या घरचा होता, पण अण्णांचा मुळात प्रेम प्रकरणाला आणि त्यातून आर्मीतल्या मुलाला सपशेल विरोध होता. आमच्या घरात यावरून खूप वाद होत आणि हे सारं चालू असतानाच त्याचं पोस्टिंग उत्तरेत आघाडीवर झालं. लग्नाचा विषय निघाला की घरी भांडणच होत असे. पानशेतचा पूर आला आणि त्या माझं नशीबच फुटलं. बाहेर आता उन्हं उतरायला लागली होती. बाई बोलत राहिल्या आणि रेडिओवरच्या त्या बातमीने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एक जपून ठेवलेलं स्वप्न भंगलं होतं. आता कोणाकरता जगावं असं वाटूनही गेलं. पण मी स्वतःला सावरलं. मोठ्या कठोर अंतःकरणाने लग्नाचा विचार केला. मागचं पान कधी नव्हतंच अशा पद्धतीने मी पुढच्या आयुष्याला सामोरे गेले.
माझे यजमान वाटवे खूप समजूतदार. मी त्यांना सर्व काही सांगितलं आणि त्यांनीही मला खूप छान सांभाळून घेतलं. आणि आता तर सारं काही मिळून संपन्न झाल्याचं समाधान आहे. खरंच मी खूप समाधानी आहे. बरं, आता पाहू बरं ते तुमचं पत्र. विशाखाला जरा चोरट्यासारखं झालं. अस्वस्थपणे तिने ते पत्र पर्समधून काढलं आणि बाईंच्या हाती दिलं. बाईंनी लोढा शेजारचा चष्मा डोळ्यावर चढवला. हलकेच ते जीर्ण पत्र उघडलं आणि ते त्या वाचू लागले. वाचता वाचता सोनेरी काड्यांच्या चष्म्याआडून 2 अस्व बाईंच्या चेहऱ्यावर उघळली. झोपाळ्याच्या कड्यांचा कर कर आवाज येत होता. सारं काही स्तब्ध होतं. बाईंनी पुन्हा एकदा पत्रांवरून नजर फिरवली. वाचता वाचता शेवटचा परिच्छेद त्या नकळत मोठ्याने वाचू लागले. ह्या साऱ्या दडपण आणणाऱ्या परिस्थितीत तोफांच्या गदारोळात एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे मी परत येणार आहे आणि आपण दोघं लग्न करणार आहोत. तुझी खूप आठवण येते. तुझाच कॅप्टन AK, अनंत, कृष्णाची कान्हेरे. बाईंनी चष्मा काढून पदराने डोळे पुसले. झोपाळ्याचा आवाज येतच होता. अक्षय अस्वस्थ झाला. सुखी समाधानी वातावरणाला आपण गालबोट तर लावलं नाही ना, अशा अपराधी भावनेनं त्याची चुळबुळ सुरू होती. विशाखा मात्र रडत होती. विशाखा, आवर स्वतःला, चल निघूया, अक्षय म्हणाला. विशाखा हमसून रडू लागली. त्याने परत विशाखाला हलवलं. विशाखा, आपल्याला निघायला हवं. तू अशी काय करते आहेस? रडता रडता विशाखा वर पाहत म्हणाली, अक्षय, तुला माझं लग्नापूर्वीचं नाव आठवतंय ना रे? अक्षय सुन्न झाला. ऐला, विशाखा अनंत कान्हेरे. शांत स्तब्ध वातावरणाला झोपाळ्याचा आवाज छेद देत राहिला.